आपल्याला सर्वांना माहीत असलेल्या, सर्वांना प्रिय असलेल्या आगरकरबाई आपल्या इथे आवर्जून उभ्या आलेल्या आहेत आपल्या कार्यक्रमात सहभागी व्हायला. तर त्यांच्याकडून एक दोन शब्द आपण आशीर्वादपद ऐकूयात. गेट टुगेदरनं मी गेलेली आहे. त्या सगळ्या मुलांना मी विचारायचे की तुम्ही काय करता. तर आता मात्र मला वेळ आली आहे, तुम्ही काय केलंत. कारण सगळी रिटायर्ड झालेलीच असतात. त्यामुळे मी बऱ्याच जणांना विचारलं की तुम्ही काय केलं बुवा. कुणी इंजिनियर होतं, कुणी काय काय सांगितलं. नेहमी नेहमी जेवढी मुलं मला भेटतात तेवढीच फक्त मी आज ओळखू शकले. बाकी कुणालाही मला ओळखता आलं नाही. नावाने मात्र मला करोगल भेटेल का, श्रीकांत देशपांडे येईल का, योगेश भानव आहे आपल्या त्याचं नागेश योगीराज होनप, क्लास टीचर असल्यामुळे काही काही नावं पूर्ण लक्षात होती, तो येईल का, असं सगळं काल रात्री माझ्या मनात येत होतं. मुली थोड्या आठवल्या, सगळ्या नाही आठवल्या. त्यात अमेरिकेहून आली आहे नीलू सारोळकर, खूप जवळची, पण मी तिला ओळखलंच नाही. हे असं सगळं निसटलेले धागे आज आपण पुन्हा गोळा करून एकत्र आलो, याचा मला खूप आनंद झाला. एकतर सध्या माझ्याकडे खूप कामं आहेत. अजूनही मी रिटायर तशी झालेली नाही. तुम्हाला थोडी माहिती म्हणून सांगते. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी, दिल्ली हायकोर्टाचे चीफ जस्टिस AP शहा, अजित प्रकाश शहा यांचं एक फाउंडेशन आहे कुटुंबानं केलेलं, आणि त्या फाउंडेशनचं सगळं काम मी इथे करत असते. त्यांचा प्रचंड विश्वास आहे की बाई आहेत तिथे आपले पैसे सगळे चांगल्या ठिकाणी खर्च होतील, आणि त्यातर्फे आम्ही आत्तापर्यंत अनेक पुरस्कार दिलेले आहेत. सोलापुरामध्ये उत्तम वक्ते आणावेत, चांगली भाषणं ऐकायला मिळावीत, चांगली गाणी ऐकायला मिळावीत, असं एक त्यामागे तो हेतू असतो. खूप कटपट करून आम्ही खूप लोकांना आणलं. कोणाकोणाला आणलं ते की मी आता तुम्हाला सांगत बसत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही आणलं. नागराज मंजुळे येऊन गेले, मोहन आगाशे येऊन गेले, त्यानंतर सौमित्र कवी येऊन गेले, झेलम परांजपेसारखी गायिका येऊन गेली, कला कौस्तुभ म्हणून एक पुरस्कार 1 लाखाचा. त्यानंतर सव्यसाची पत्रकार म्हणजे आम्ही अगदी रवीश कुमार, गिरीश कुमेर या सगळ्यांना बोलवलेलं होतं. तर पूरग्रस्त अशा ज्या शाळा आहेत, माढ्याच्या आम्ही निवडल्या कारण शहांचं होमटाऊन माढा होतं, आणि त्या 28 शाळांना आम्ही 10 लाख मदत केली वेगवेगळ्या प्रकारे. यात माझं काहीही कर्तृत्व नाही, फक्त त्या हेडमास्तरांना गाठणं, फोन करणं, काय नुकसान झालं आहे विचारणं, आणि काय द्यायचं आहे ते ठरवणं. पैसे सगळे त्यांचे आहेत, माझं काही नाही आहे. आणि मग आम्ही आधुनिक काहीतरी देऊ. काय वाहून गेलं आहे, जुना पाक वाहून गेला म्हणून तिथे नवीन नेऊन ठेवायचं हे धोरण न ठेवता मुलांच्या प्रगतीला काय उपयोगी पडेल याचा विचार करून आम्ही 10 TV, 55 इंची स्मार्ट TV, नंतर साऊंड सिस्टीम्स 11, 8 कॉम्प्युटर, 16 प्रिंटर, असं भरपूर काही त्या 10 लाखामध्ये 28 शाळांना दिलेलं आहे. तर हे सगळं काय आहे सांगायचं कारण की इथे जर कुणी असेल 20 तारखेला तर तुम्ही आमचा कार्यक्रम बुडवू नका.
तुम्हाला माहिती ओ, काहीतरी जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय ओक, अत्यंत उत्तम असं त्यांचं वक्तृत्व आहे. आणि जो प्रश्न सध्या खूप चर्चेला जातो आहे, आपण त्याची काही फळं भोगतो आहे, असा अभिव्यक्ती स्वातंत्र्य माझे आणि इतरांचे असा विषय आहे. तर जरूर या. त्यानंतर दुसरं एक व्याख्यान आहे, ते म्हणजे पी साईनाथ. पी साईनाथ हे मॅक्सेसे अवॉर्ड विजेते असे पत्रकार आहेत. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख सांगितली जाते. अतिशय फरडं असं वक्तृत्व आहे. प्रचंड तळमळीनं केलेलं, स्पष्ट लिहिलेलं असं सगळं त्यांच्या वृत्तपत्राची सगळी कारकीर्द आहे. तर ही 2 व्याख्यानं इथे असताना तरी तुम्ही चुकवू नयेत. तारीख नीट लक्षात ठेवा. मी तुमच्यापैकी कुणाचे नंबर माझ्याकडे आहेत त्यांच्याकडे ई-पत्रिका पाठवेन आणि जरूर या. इथे गावातच लायब्ररीच्या वरच्या हॉलमध्ये, वाका किर्लोस्कर हॉलमध्ये 5:30 वाजता करेक्ट वेळेला आम्ही सुरू करणार. आणि आमची ती होते सुरू. आज 8:30ला मला बोलावलं होतं. 8:30 ते 9:30 नाश्ता आहे आणि मी सवयीनं मुळे हॉलपाशी गेले. ते मुळे हॉलला मोठं कुलूप आणि मग कुणी आलंच नाही असं कळलं. पुन्हा मी दिलीपला फोन केला, म्हटलं बाबा मी तर इथे येऊन थांबली आहे, कोणीच दिसत नाही. तो म्हणाला नाही नाही आम्ही आलो, 10 मिनटात आलो. आणि हळूहळू सगळी मुलं जमली. होतं असं काहीतरी थंडीमध्ये वगैरे असेल. आम्हाला वाईट सवयी आहेत. आम्हाला फार वेळेवर तिथं जायची फार सवय आहे. असो, तर तुम्ही सगळे भेटलात, मला खूप आनंद झाला. आता माध्यम आपण जर वापरलं, कधी व्हॉट्सॲपवर माझ्याशी संपर्क साधलात तर विचारांची देवाणघेवाण होऊ शकेल. शरद नावरे वगैरे मुलं माझ्या अजून संपर्कात आहेत. खूप लांब लांबची मुलं खूप आठवणीनं. धर्माधिकारी नावाचा एक मुलगा आहे, तो आफ्रिकेत आहे, पण न चुकता सगळे संदेश त्याचे येत असतात, विचारपूस होत असते. हा जोडलेला धागा आपल्यातला तुमच्या या गेट टुगेदरच्या निमित्तानं आपण नवा करूया. मी तुम्हाला ओळखलं नाही तरी तुम्ही मला ओळख करून द्या. तुमच्यापैकी 9 ईला मी क्लास टीचर होते. त्यातली बरीचशी मुलं मला आठवत आहेत, बाकीची जरा निसटली आहेत. तर खूप आनंद झाला तुमच्या इथे येऊन. आणि तुम्ही आता कुणाकुणाची भाषा अशी येते की हे आमचं शेवटचंच असं म्हणू नका. तुम्ही सतत काम करत राहा. कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं की माणूस थकत नाही. अजिबात न थकता तुम्ही कामं करत राहा. आता वय झालं आहे वगैरे काही म्हणू नका, अजिबात म्हणू नका. आणि सतत काम करा. उत्साह कामानेच वाढत जातो आणि तब्येत येत असते ती आपल्याबरोबर तशीच. त्याची काही फार काळजी करू नका आणि खूप आनंदात जगा. आणि दुसरी म्हणजे जेवढी छोटीशी का होईना, काय आहे, तुम्ही मला शिक्षक म्हणून बोलावलं की काहीतरी तुम्हाला सांगावं असं उगीचच वाटतं. उपदेश म्हणून नाही, पण खरंच सांगते आहे की आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन जर कुणाला काही मदत लागली तर ती करण्यातला आनंद, सर्व प्रकारची मदत, तो अगदी वेगळा असतो. तो आनंद तुम्ही घ्या. पोटासाठी या सगळ्या आता गप्पा थोड्या मागे टाका आणि पोटाच्या वर काहीतरी आपल्याला देवाने हृदय दिलं आहे, त्याच्यापासून तुम्ही जरा वेगळं काहीतरी करायचा ध्यास घ्या. अजूनही या वयामध्ये वेगळा ध्यास लागू शकतो
आता काय आमचं झालं गेलं असं मुलींनी पण म्हणू नये, मुलांनीही म्हणू नये एवढंच सांगते. आणि छान आनंदानं सगळं करत राहा, आनंद तुमच्यासोबत कायम येत राहो एवढीच शुभेच्छा देते. आणि मी मात्र आता जाते, मला बरीच कामं आहेत. मित्रांनो, आज या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये अचानक आगरकर मॅडमांची भेट झाली आणि मनात खूप आनंद झाला. आणि मॅडमची अचानक भेट झाली आणि मला ज्या काही 4 ओळी सुचल्या त्या मी इथं उतरवल्यात आत्ता, आणि त्या मी आपल्याला वाचून दाखवतो. आज अमृत महोत्सवाच्या या पर्वणीत आगरकर मॅडमांची भेट झाली. मनात 60च्या युगातली शाळा उतरली. मनात 60च्या युगातली शाळा उतरली. बाईंचा मराठी शिकवण्याची तासिका आठवली. बाईंचा मराठी शिकवण्याची तासिका आठवली. बाईंचा मराठी शिकवण्याचा लहिजा अतिशय सुंदर होता. उच्च श्रेणीत माय मराठी त्यांनी शिकवली. उच्च श्रेणीत माय मराठी त्यांनी शिकवली. आमची मराठी समृद्ध झाली. आमची मराठी समृद्ध झाली. बाईंना उदंड आयुष्य लाभावे हीच या अमृत महोत्सवाच्या पर्वणी प्रार्थना ईश्वरचरणी. तर आपण जरा या प्रसंगी बाई आपल्यासाठी खास वेळ काढून आले आहेत आणि त्यांना काही दुसरं कामासाठी जायचं आहे, तर त्यासाठी आपल्या ग्रुपतर्फे, आपल्या बॅचतर्फे बाईंचा एक छोटासा आपण सत्कार गिफ्ट देऊन करूया. तर ते शेळगीकरांना विनंती करतो की त्यांनी